अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील गणेश भक्तांची जणू एक भक्ती परंपरा। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेल्या दर्जेदार रस्त्यांमुळे ही यात्रा आता 24 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे। राज्यात उत्तम दर्जाच्या रस्त्यांचं जाळं निर्माण व्हावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी धोरणातून आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ते बांधणीच्या कामात एक नवा पर्याय पुढे आला। हायब्रिड ॲन्युटी मॉडेल अर्थात हॅम। या प्रकल्पाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मंदिरं उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांनी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। यामध्ये सुमारे 910 कोटींच्या निधीतून 252 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं करण्यात येत असून ही कामं आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत। चांगल्या रस्त्यांमुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून घाट रस्त्यातील प्रवासही अधिक सुरक्षित होणार आहे। या अष्टविनायक यात्रेचा मार्ग असा असेल: मोरगावच्या श्री मयुरेश्वराचं दर्शन घेऊन सकाळी 9 वाजता सुपे कुसेगाव पाटस दौंड मार्गे सिद्धटेकला जावं। तिथे श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन दौंड गार कानगाव नांदगाव पारगाव न्हावरा करडे मार्गे रांजणगावला जाता येईल। रांजणगावला श्री महागणपतीचं दर्शन आणि जेवण करून मलठण कवठे पारगाव रांजणी मांजरवाडी नारायणगाव मार्गे ओझरला जावं। ओझरला श्री विघ्नेश्वराच्या दर्शनानंतर लेण्याद्रीला जाता येईल। श्री गिरिजात्मकाचं दर्शन घेऊन महडकडे रवाना व्हावं। तिथे श्री वरद विनायकाचं दर्शन घेऊन पाली श्री बल्लाळेश्वराच्या दिशेनं जायचं आहे। 7 गणपतींच्या दर्शनानंतर पालीहून पुण्याला येऊन विश्रांती घ्यावी। पुण्याहून रामप्रहरी थेऊरला जाऊन श्री चिंतामणीचं दर्शन घ्यावं। तिथून उरुळी कांचन शिंदवणे बेलसर जेजुरी मार्गे पुन्हा मोरगावला यावं। इथे श्री मयुरेश्वराच्या दर्शनानंतर सकाळी 9 वाजता यात्रेची सांगता करावी। अशा प्रकारे अवघ्या 24 तासात अष्टविनायक गणपतींची दर्शन यात्रा सुफळ संपूर्ण होणार आहे। अष्टविनायक यात्रा मार्ग सुधारणेमुळे सध्याच्या धकाधकीच्या काळात जलद गतीनं यात्रा करण्यासाठी महायुती सरकारकडून गणेश भक्तांना एक अनोखी भेट मिळाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दूरदृष्टी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राज्यात रस्ते विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून हे रस्ते राज्यात विकासाची भक्कम मुहूर्तमेढ रोवत आहेत।